मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भातील या लाडक्या बहिणींना मोठा दिलासा जो आहे तो दिलासा देण्यात आलेला आहे। या संदर्भातील नवीन अपडेट जी आहे मित्रांनो ती आलेली आहे। अपडेट काय आहे ही आपण व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेणार आहोत। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा। असे नवनवीन माहितीचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरू करूयात। तुम्ही इथे पाहू शकता, महिला व बाल विकास विभागाकडून बँकांना सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। आता या सूचना काय आहेत त्यात आपण थोडक्यात जाणून घेऊया। योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करता येणार नाही या संदर्भातील सूचना ज्या आहेत त्या संबंधित बँकांना इथे महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत। सूचना सविस्तर जाणून घेऊयात मित्रांनो। लाभार्थ्याचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत। अतिशय महत्त्वाचा असा हा मुद्दा आहे मित्रांनो, नीट समजून घ्या। तुमच्या आधार कार्डला जी बँक सीडिंग आहे त्या बँकेमध्ये जर तुमचं कोणत्याही प्रकारचं कर्ज जर थकीत असेल तर ती थकीत रक्कम जी आहे ती माझी लाडकी बहीण या योजनेच्या पैशातून वजा केली जाणार नाही। अतिशय आनंदाची अशी ही बातमी आहे मित्रांनो। त्यामुळे असंख्य महिलांना याचा फायदा जो आहे तो होणार आहे। दुसरी सूचना इथे पाहून घेऊयात। कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्याचे खाते गोठण्यात आलेले असले तर ते पूर्ववत करण्यात यावे। म्हणजे जर तुमचं बँक खातं जे आहे ते तुम्ही बऱ्याच वर्षापासून जर वापरत नसाल किंवा तुमच्या वापरामध्ये जर ते खातं नसेल तर ते जे खातं आहे ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्यानंतर परत चालू होणार आहे। असंख्य महिलांचे असे प्रश्न होते की आधार कार्डला जी बँक सीडिंग आहे ती आम्ही मागील 4-5 वर्षांपासून वापरत नाही आहे, तर त्यांच्यासाठी इथे सांगू इच्छितो, ते जर खातं तुम्ही वापरत नसाल तर हे पैसे जमा झाल्यानंतर तुमचं ते खातं जे आहे ते चालू केलं जाणार आहे। या संदर्भातील सूचना ज्या आहेत त्या महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो, ही होती आजची नवीन अपडेट, अतिशय महत्त्वाची आणि महिलांसाठी मुख्यतः फायद्याची अशी ही जी अपडेट आहे किंवा ही जी माहिती आहे ती इथे देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही जी सूचना आहे ही आदिती वरदा सुनील तटकरे, मंत्री महिला व बालविकास महाराष्ट्र शासन यांच्याकडून देण्यात आलेली आहे। आशा करतो मित्रांनो व्हिडिओमधील माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।